नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या ऑर्गनायझर नियतकालिकातून खडेबोल, तर संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपनं नेते बनवलं। रतन शारदांचा निशाणा। एनडीएच्या बैठकीत आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांच्या बोलण्यातून असा वेगळा दुजाभाव जाणवला नाही। ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याच्या ऑर्गनायझरच्या भाष्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। ते वाचलेलं नाही, जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन। आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील, यांच्या गाठीभेटी झाल्या, कुठेही त्यांच्यापैकी कोणाहीकडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही। अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं, त्यावेळी संघाने ही भूमिका घेतली होती का? पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू। संघाची भूमिका दुतोंडी आहे। काँग्रेस नेते सतेज पाटलांचा निशाणा। फोडाफोडीचं विशेषतः राजकारण या सगळ्याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे। आता कुणावर तरी खापर फोडायचं आहे किंवा त्याचे परिणाम आता बघितल्यानंतर मग आपली भूमिका करायची, हे मला वाटते काय म्हणजे दुतोंडी म्हणतो तशातला प्रकार हा साधारणपणे दिसतो। देशातल्या जनतेने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आणि भाजपनेच अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली, हे वास्तव आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। ऑर्गनायझर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नसून त्या विचारधारेचं आहे। भाजपच्या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षावर कोणतीही टीका नाही, अजित पवार गटाच्या उमेश पाटलांची प्रतिक्रिया। हा लेख लिहिलेला आहे, त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही। त्यांची जी दिल्लीतली समन्वय समिती आहे, त्या बैठकीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही। ऑर्गनायझरने भाजपला खडेबोल सुनावले, तर जनतेने भाजपला खडेच चारले। आता तर मोदी, शहा आणि भाजप सुधारणार का? ऑर्गनायझरमध्ये लेखावरून उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला। खडेबोल सुनावलेले आहेत, देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चारलेले आहेत। तर असे खडे सगळं चारल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? भाजप संघाचं ऐकत नाही, मग संघ का भाजपला सल्ले देतं? नाना पटोलेंची टीका। तर मोहन भागवत बोलले पण कृती करत नाही, धमक असेल तर कृती करून दाखवा, राऊतांचं आव्हान। जर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही, तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका। तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा। प्रवचन आता फार जास्त झालेले आहे। मोदींची गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही, म्हणूनच बहुमत दिलं नाही। आमचे आणि अटल बिहारींचे विचारही वेगळे होते, पण त्यांनी मोदींसारखी भूमिका घेतली नाही। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाता आलं पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य। 4 वेळा अजितदादांना पवारांनी वेडं बनवलं, आव्हाडांचे शब्द। भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर आव्हाडांकडून शिक्कामोर्तब, सुनील तटकरे यांचा आरोप। तर भाजपसोबत जाण्यासाठी तुम्ही शरद पवारांमागे लागला होतात, जितेंद्र आव्हाड यांचं तटकरेंना प्रत्युत्तर। असेल 16 असेल 19 असेल 20 22 असेल राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षावरती जायचं आणि निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता। हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले। तुम्ही साहेबांच्या अनेक वर्ष मागे होतात की बीजेपी चला 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 चला, तुम्ही काय सांगता नेहमी की साहेबांनी ऍग्री केलं होतं? साहेबांनी कधीच ऍग्री केलं होतं। साहेब म्हणाले चर्चा करा, आणि साहेबांचं अजूनही धोरण आहे, डोर्स शुड बी ओपन फॉर निगोशिएशन इन डेमोक्रेसी। डेमोक्रेसीमध्ये कुठलीही चर्चा बंद होता का?